तर नमस्कार मंडळी, आम्ही निघालो होतो फिरायला आणि फिरायला जाणार होतो म्हणून पार्टी पण करणार होतो. तर पार्टी करायची म्हणल्यावर पहिलं घेतलं पाहिजे पाणी, कारण आम्ही जाणार होतो एकदम खेडेगावामध्ये. जरी ते खेडेगाव असलं तरी ते माझं आजोळ आहे आणि तिथलं निसर्ग इतका छान आहे ना, ते मला दाखवायचं होतं माझ्या मुलींना, म्हणून सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो होतो. आणि माझ्या नंदांनी वगैरे पण माझं आजोळ वगैरे बघितलं नव्हतं, म्हणजे तिकडचा भागच कधी त्यांनी बघितला नव्हता. म्हणून सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो होतो फिरायला. तर एकाच्या एक मागे एक एक गाडी लागली होती आणि सगळ्या अशा हाय बाय करत होत्या. आणि नंतर लोकेशनला पोचल्यानंतर असे कुरकुरे आणले, ते घेऊन थोडासा मी डान्स केला आणि सगळे लागले होते कामाला. तर आम्ही पण निघालो पातेल्याला बुड लावायला, पण तिथं गाई होती. ती गाई बघून मीच घाबरले, म्हणून आहो ना म्हणलं, आहो तुम्हीच लावून द्या म्हणून. आणि धरणाच्या शेजारी पाणी सगळं आतमध्ये गेलेलं, त्याच्यामुळं गाळ साठला होता. तर माझी भाची गेली पाण्यामध्ये बघायला आणि तिचं एक शूजच तिथं अडकून बसला. मग काय तिला काढता आला नाही. काढला आणि ते भरलेला म्हणून तिनं पाण्यात टाकला, तो वाहूनच गेला. कसा बसा तरी मामाने काढला आणि नंतर माघारी आलं. वरती आल्यानंतर इकडं आमच्या पुलावची तयारी चाललेली आणि इतकी करवंद जांभळं तोडून आले, ते खाण्यावर आम्ही बिझी होतो. त्याच्यानंतर असा आमचा पुलाव तयार झाला. तर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि निघालो घराच्या दिवसाने. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.